नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे PW या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला. सर्व इतक्या दिवसापासून वाट पाहणाऱ्या मित्रांसाठी इतका मोठा आकडा पाहून चक्रावले का काय? तर हो माझ्या मित्रांनो, 9,000 पदं रिक्त आहेत आणि तेही कृषी विभागामध्ये. आणि ते गट अ ते ड म्हणजे क्लास 1, 2, 3, 4 पर्यंत पदं रिक्त आहेत. मी सर्वांना विनंती करेल, नेमकं कुठं किती पदं रिक्त आहेत या सर्व आपण याच्यावरती चर्चा करू. आणि कृषी विभागाचं भरतीचं स्वप्न पाहणाऱ्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे की फायनली या सर्व गोष्टी इलेक्शन नंतर सुद्धा भरती होत आहे आणि त्या भरतीच्या संदर्भात आपण इथं बोलत आहे. लवकरच याची सुद्धा जाहिरात येऊ शकते. जसं की पेपरमध्ये आलेली बातमी होऊ शकता. कृषी खात्यात 9,000 पदांचा अनुशेष इथं म्हटलं गेलेलं आहे. गट क कर्मचाऱ्यांची सर्वाधिक पदं रिक्त. साहजिकच आदिवासी विभागाचं सुद्धा अपडेट आलं, त्यामध्ये सुद्धा गट क चीच आहे. पोलीस भरती झालं त्यामध्ये सुद्धा गट क चीच, कारण सर्वात जास्त गरज गट क चीच असते. शेतकऱ्यांची गैरसोय अशा प्रकारचं काय इथं पेपरमध्ये छापून आलेलं आहे. ठीक आहे. कृषी विस्तार कार्यालयातील थोडंसं पुस्तक असेल हे. ओके. तर कृषी विभागास दोषी धरले जात असताना 5 खात्यात गेल्या काही वर्षापासून 9,000 पदांचा अनुशेष असल्याने धक्कादायक वास्तव्य समोर आलेले आहेत. याबाबत कोणीच गंभीर नसल्याने ही पदे केव्हा भरली जातील याबाबत देखील अनिश्चितता आहे. या संदर्भात कृषी मंत्री सन्माननीय माणिकराव कोकाटे, आयुक्त सूरज मांढारे सर यांच्याशी संपर्क साधला असला प्रतिसाद मिळालेला नाही. अशा प्रकारचं माझ्या मित्रांनो काय हे पेपरमध्ये स्टेटमेंट आलेलं आहे. आता कृषी विभागातील स्थिती पाहू शकता तुम्ही. गट अ मध्ये एकूण 284 पदं मंजूर आहेत, पण यामध्ये 247 पदं भरली म्हणजे 27 पदं इथं रिक्त आहेत. गट ब मध्ये माझे मित्रांनो 2557 पदं मंजूर आहेत. ठीक आहे. 2557 पदं मंजूर आहेत. त्यापैकी 1994 पदच भरली आहे, म्हणजे 563 क्लास 2 ची पदं खाली आहेत. गट क मध्ये 20,543 पदं मंजूर आहेत. गट क मध्ये 20,543, त्यापैकी फक्त 14,000 पदं भरलेले आहे, म्हणजे 5,500 हे क्लास 3च्या जागा आहेत. गट ड मध्ये 4118 मंजूर पदं आहेत आणि भरलेली पदं फक्त 1100 आहेत, म्हणजे 2900 गट ड ची पदं आहेत. म्हणजे नंबर ऑफ जे वॅकन्सी पाहायला भेटते तुम्हाला गट क आणि गट ड एकूण 9,133 पदं हे रिक्त आहेत. 18,369 टोटल भरलेली पदं आहेत आणि मंजूर जे पदं आहेत ते 27,502 आहे. ही एक खूप मोठी संख्या आहे. येणाऱ्या काळात आपल्याला सन्माननीय जे मंत्री साहेब बोलले त्या पद्धतीने इथं सुद्धा भरती मोठ्या प्रमाणात पाहायला भेटेल. ओके. तर मी विनंती करेल, जसं की तुम्ही पेपरची कात्रण पाहिली असेल, सकाळ पेपरला आलेली बातमी आहे माझ्या मित्रांनो. तर या कृषी खात्यामध्ये इतकी मोठी संख्या आहे, तयारी करायला हरकत नाही. भरपूरसाठी याच्यासाठी आपल्याला काय वेगळं क्वालिफिकेशन सुद्धा लागणार आहे. त्या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला नक्कीच माहिती देईल. आणि या संदर्भात जो अभ्यास असतो, ठीक आहे, आता 2 पद्धतीचे आहेत, एक टेक्निकल आणि नॉन टेक्निकल. तर टेक्निकल गोष्टी ज्या वेळेस जातो आपण कोणत्यासाठी टेक्निकल पोस्टसाठी, तर 40% सिलेबस हा सर्वसाधारणतः का टेक्निकल पोस्टचा असतो. पण अजून याचा सिलेबस आलेला नाही, आपण त्यावरती बोलणार नाही. एक्झाम कोण घेणार, TCS घेणार की IBPS घेणार अजून निश्चित नाही. पण आपला इतकं मात्र क्लिअर आहे, मराठी व्याकरण राहतेच, इंग्रजी व्याकरण राहतेच, सामान्य ज्ञान राहते, त्याचबरोबर गणित बुद्धिमत्ताही राहते. तर आतापासून तयारीला लागा. तयारी करणाऱ्यासाठी काही स्पेशली मुहूर्त नसते, तयारीला लागून जायचं असते आणि आपण तयारी करत असालच म्हणून या व्हिडिओपर्यंत सुद्धा पोहोचलं असेल. कारण की जे तयारी करत नाही ते डायरेक्ट पेपरच्या आदल्या दिवशी आय कार्ड काढल्यानंतर अभ्यास करायला येत असतात. ते आपल्या कॉम्पिटिशनमध्ये नाही. आपल्याला कॉम्पिटिशन न करता आपल्याला एकच आपल्या हक्काची काय नोकरी पाहिजे. साधारण 9,133 पदं काय रिक्त आहेत. सर्वाधिक 5,565 गट क ची आणि गट ड ची 2,968 पदं रिक्त आहेत. याच्यासाठी नक्कीच तुम्हाला अप्लाय करता येईल माझ्या मित्रांनो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, या संदर्भात अजून कुठलीही अपडेट आली नक्की मी आपणापर्यंत पोहोचवणार आहे. थँक्यू सो मच.